रोहा तालुक्यातील पंचरोहा परिसरात शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाला न्याय मिळावा यासाठी शिवाजी नाईक आणि त्यांच्या पत्नी शिवाली नाईक यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। गेल्या 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे। शिवाली नाईक यांच्या मते आमच्या आईच्या जन्मताच म्हणजे जन्माला येऊन सुद्धा वडिलांना मुली नाहीत या खोट्या नोंदी दाखल केल्या व आईच्या निधनानंतर वारस म्हणून आम्ही हक्कदार असतानाही तहसील कार्यालयात वारस नोंदणी करण्यात आल्या नाहीयेत। न्याय निकालाला 2 वर्ष झाली आहेत व अगोदरच्या आईला जिवंतपणे सिद्ध करायला एकूण 9 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागलाय असे नाईक यांचे म्हणणे आहे। कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने असूनही न्यायालयाने वारस तपास करून नोंद करण्याचे आदेश दिलेत, तरीही तहसीलदार वारस नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत। आम्ही सर्व आवश्यक पुरावे सादर केले असून अजून कोणते पुरावे लागतात हे प्रशासनाने स्पष्ट करावे। यावेळी शिवाजी नाईक म्हणाले की 2016 पासून हा वाद प्रलंबित आहे आणि आई जिवंत असतानाही रजिस्ट्री नोटरी झाली आहे तसे विरोधार्थी यांनी म्हणजेच चोरगे यांनी कबूल केले, पण अद्याप न्याय मिळालेला नाही। गेल्या 9 वर्षात दोषींवर कोणती कारवाई झालेली नाही, उलट ज्यांनी गुन्हा केलाय ते खुलेआम फिरत आहेत। यामध्ये तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा हात असल्याचा आमचा आरोप आहे। शिवाजी नाईक हे अपंग असूनही न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले। मी अपंग असूनही मला न्याय मिळत नाही, जर प्रशासनाने त्वरित योग्य कारवाई केली नाही तर मी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास बाध्य होईल। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपोषणाला मोठा पाठिंबा दिलाय। प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। या प्रकरणी तहसील कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। अगदी भूमिका अशी आहे की तहसीलदारांनी योग्य तो न्याय द्यावा। शिवाय जे माझे 2 मामा आहेत, गोपाळ लक्ष्मण चोरगे, गजानन लक्ष्मण चोरगे, हे आज 9 वर्ष जसं काही मोठं धाडसच केलंय, अगदी म्हणजे गुन्हा करून सुद्धा खुलेआम फिरत आहेत, तर त्यांच्यावर शासनाने, तहसीलदार आहे, पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि योग्य तो न्याय मला तहसीलदारांनी द्यावा। कारण अशी फसवणूक केली तर भरपूर फसवणूक केली, तर मला एक न्याय द्यावा आणि त्यांना म्हणजे त्यांना शासकीय म्हणजे पोलिसांनी त्यांना अटक करावी आणि ह्या सगळ्या गोष्टी तहसीलदारांनी दिवस आहे आपला उपोषणाचा दिवस आहे आज। आमची एक विनंती आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याशिवाय ह्या भांडा हा पूर्ण ओपन होत नाही आणि तुमच्या कृपेने आता होईलच। कारण जी फसवणूक झाली ती तहसीलदार, तलाठी हे आणि मंडळ अधिकारी हे त्यात हे आहेत आणि मोठा नाव मी फोडीन 24 तारखेला। हा सगळ्या ह्याचा सूत्रधार कोण आहे त्याचं नाव मी 24 तारखेला तुमच्या समोर खरं उग्र करणार आहोत, म्हणजे आत्मदहन असं उग्र करणार आहोत। 26 जानेवारीच्या आत आत्मदहन करायची आमची अशी हे आमची तयारी आहे। फक्त का थोडस आम्हाला काय तहसीलदार न्याय देत आहेत, काय अधिकाऱ्यांना पकडतायत तेही वाढवं बस। हो, आत्मदहनाचा इशारा आहे, कारण पर्यायच नाही। तुम्ही आता बघितलं इथून उठणारच नाही, न्याय मिळाला नाही तर आम्ही इथून उठणार नाही। आम्ही इथंच असलो तरी आम्ही 2 जण त्यांच्यावर भारी पडू। आम्ही अजून कोणी नाही, फक्त येऊन बघून जातात, टोकून जातं। कोणती चर्चा नाही, काही ना काही 3 दिवसामध्ये कोणी अधिकारी आलेला नाही, कोणी चर्चा नाही। त्याच्या उलट आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी जास्त मदत केली। ते करतायत, ते काय त्यांची जबाबदारी आहे। आपण उपोषणाला बसलो, पत्रक दिलंय, म्हटलंय त्यांचं कर्तव्य आहे। रोहा तहसील कार्यालयात आमची जी आई आहे लीलावती नाना नाईक यांच्या मयतास मुली नाहीत म्हणून खोट्या नोंदी आहेत की वडिलांना त्या मुलीच नव्हत्या आणि त्याच्याप्रमाणे वडील म्हणजे लक्ष्मण पांडुरंग चोरगे त्यांच्या या नोंदी आहेत, त्याच्यामध्ये चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत की वडिलांना मुलीच झालेल्या नाहीये आणि ह्या मुलगी नाही म्हणून त्याचे पुरावे आहेत। वारस मुली नाहीत, पण वारस मुली नाहीत म्हणून आम्ही पुरावे दिले की हे बघा आईचा जन्म नोंद आहे, ही आईची जन्म नोंद आहे, हे त्यांच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे, म्हणजे मृत्यू नोंद दाखला आहे हा की लक्ष्मण पांडुरंग चोरगे म्हणून, हे आईच्या शाळेचा दाखला आहे आणि हा कोर्टाचा निकाल आहे। आम्ही जेव्हा 9 वर्ष केस लढलोय त्याच्यामध्ये लिहिलंय की फेरवारस तपास करा
हा कोर्टाचा निकाल आहे. मग ह्याप्रमाणे तहसीलदार का वारस नोंद करत नाहीयेत? आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आईची फक्त वारस नोंद करून द्यावी त्यांनी, आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर त्यांची आईची नोटरी पण झालेली आहे. बघा, ही नोटरी आहे. मग एवढे पुरावे असताना अजून तहसीलदारांना काय पुरावे हवेत? आईची वारस नोंद व्हावी. माझे मिस्टर हे अपंग आहेत, 70% अपंगत्व आहे त्यांना. उद्या जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मग आमच्या जो पुरावा काय राहतो? आईची वारस नोंद असेल तर म्हणजे मी 9 वर्ष केस लढून सुद्धा जर आईची वारस नोंद झालेली नसेल आणि उद्या ह्यांचं काही बरं वाईट झालं तर मग मी अजून किती कोर्ट कचेऱ्या करत राहणार? त्यांनी मला वारस दाखला, उपोषणाला बसायच्या अगोदर वारस दाखला आणा म्हणून मला कागद दिला. तर वारस दाखला आणा, पण कोर्ट कचेऱ्यांची प्रोसेस व्हायलाच 3-4 वर्ष जातील. आणि कोर्टाचा निकाल आलेला आहे ना, पण त्याप्रमाणे ते वारस पंचनामे करतच नाहीयेत. हा जो कोर्टाचा निकाल आहे याप्रमाणे वारस पंचनामा त्यांनी करायला पाहिजे ना, फेरवारस तपास. कधी आलाय? किती 12 जानेवारी 2023 ला कोर्टाचा निर्णय आलाय आणि आई वारून आता वर्ष झालं. आई आता आहे, पण आई जिवंत होती. एवढ्या वर्ष आई जिवंत होती. आम्ही जेवढी केस लढली ना 9 वर्ष, तेवढ्या वेळेला आई जिवंत होती. आता फक्त आई सप्टेंबर महिन्यात 1 वर्ष झालंय आईला वारल्याला. माझ्या आईचे दोन्ही मामा आहेत, त्याच्यावर निदान केस दाखल तरी व्हावी असं आमची आहे. खोटेगिरी करू, त्यांनी खोटेगिरी करू. तुम्हाला न्याय भेटला नाही उपोषण असं सुरू होणार कसं? उपोषण असं सुरू, जोपर्यंत वारस नोंदी होत नाही तोपर्यंत उपोषण असं सुरू होणार. 23 तारखेला त्यांनी न्याय द्यायला हवा. खरं त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे की हे सगळं हे प्रकरण काय आहे, ह्या नोंदी कशा झाल्या होत्या, किंवा हे तुम्ही जे वारस पंचनामे केलेत हे कशाच्या आधारे केलेत, किंवा नव्याने करा. त्यांचे बोलवून घ्या माणसं, त्या गावातल्यांना बोलवून घ्या. एवढे पुरावे असताना जर तुम्ही वारस नोंदी करत नाहीत, मग वारस नोंद करायला मग आम्ही जायचं कुठे गोरगरिबांनी? आणि 9 वर्ष आम्ही फेऱ्या मारतोय. 9 वर्ष फेऱ्या मारणं काही साधं सोपं काम आहे? एका वारस नोंदीसाठी 9 वर्ष फेऱ्या मारायला लावले त्या तहसील कार्यालयाने मला, आणि केस जिंकून पण 2 वर्ष झाली आहेत आता. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.